भरपूर जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम असलेला हा पराठा आपल्या मुलांना सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा टिफिनमध्ये तुम्ही नक्की देऊन बघा. तर सगळ्यात आधी रात्रभर मूग भिजत घालायचे. त्यानंतर सकाळी उठल्यावर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची, थोडंसं जिरं टाकून मिक्सरमध्ये छान अशी बारीक पातळ वाटून घ्यायचे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली खूप सारी पालक, धना पावडर, हळद पावडर, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि तेल टाकायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि त्यामध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ टाकून गोळा असा घट्टसर मळून घ्यायचा. तर आता इथे ट्रायंगल पराठा आपण बनवून घेतोय. ट्रायंगल पराठा बनवण्यासाठी आधी गोल लाटून घ्यायचं, नंतर त्याची घडी करून त्याच्यावरतीच ट्रायंगल पद्धतीने लाटून घ्यायचं. तर त्यावरती इथे मी काळे तीळ किंवा कलोंजी थोडीशी घालायची आणि छान असा पराठा ट्रायंगल आकारामध्ये लाटून घ्यायचा. तर इथे पॅन असा छान गरम झालेला आहे. त्यावरती तेल किंवा तूप पसरून घ्यायचं आणि दोन्ही साइडनी छान तूप किंवा तेल लावून पराठा भाजून घ्यायचा. मस्त दह्यासोबत आपण याला खाऊ शकतो.